संपूर्ण देशामध्ये रामाच्या निमित्ताने जो प्रत्येक माणसाला अयोध्येला जाणार आहे, परंतु पुण्यामध्ये या प्रकारे एक दिवस निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. शिल्पकार प्रमोद तांबळे तयार केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं लोकांना इथे अयोध्ये दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. राजचंद्राने दर्शन लोकांना व्हावे या भावनेतून या ठिकाणी या अपघाताला तयार करत असताना प्रभू रामचंद्राविषयी असणारा आपला प्रेम त्यांच्याविषयी असणारे दाखवले पाहिजे आणि आपण आपल्या भगवंतावरती प्रेम करायला पाहिजे. हा भाव माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे आहे. नमस्कार, जय श्रीराम. सगळ्यात प्रथम आज आपल्या सर्व हिंदूंसाठी खूप मोठा क्षण आहे. 500 वर्षानंतर आज आपलं स्वप्न साकार होत आहे. मी तर असं म्हणेन की विद्यार्थ्याने हे आधीच लिहून ठेवलं होतं की कुणाच्या हस्ते होणार आहे, कसं होणार आहे, कधी होणार आहे. आणि मला असं वाटतं की असं आपण असं काहीच ठरवत नाही, सगळं त्यांनी ठरवलेलं असतं. आणि आज सुवर्ण क्षण आला आणि ह्या क्षणाची मी साक्षीदार होते आहे. आज आपण सगळ्या क्षणांचे साक्षीदार होत आहोत. हे आपलं खूप मोठं भाग्य आहे आणि ही प्रभू रामचंद्राची इच्छा होती. आणि आज इथे मी भाऊंच्याकडे आलेले आहे. खरंच माझेही भाऊ असते आणि ते छान मूर्ती बनवण्यात येते आहे. त्याचं सकाळपासून काम चालू आहे. हे इतकं सगळं प्रत्येकाच्या श्वासामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये, अणुरेणूमध्ये हा सगळीकडे राम बसलेला आहे. आणि हे अत्यंत आध्यात्मिक असं वातावरण खरंच खूप अवर्णनीय आणि फारच आनंद देणार आणि उल्हासित करणार आहे. अत्यंत पॉझिटिव्हिटी सगळीकडे भरलेली आहे असं मला वाटतं. 15 फूट उंचीचं शिल्प आहे प्रभू रामचंद्रांचं, मातीमध्ये केलेलं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन. आज सगळा देश प्रभू रामचंद्रांच्या भक्तीमध्ये आनंद साजरा करतोय. त्याच्यातलाच एक भाग आहे. प्रत्येक जण आपल्या कलेच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांबद्दलची भक्ती जी आहे ती व्यक्त करतो. अनेकांचे वेगळं साधन आहे. माझं शिल्पकला आहे माध्यम आहे. शिल्पाच्या माध्यमातून हे प्रभू रामचंद्रांचं 15 फूट उंचीचं मातीचं शिल्प साकार करतोय. याआधी मी इथंच ताराताळीजवळ छत्रपती शिवरायांचं 11 फुटाचं शिल्प केलं होतं. असंच लाईव्ह जयंतीला. त्यानंतर दांडेकर पुलावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं केलं होतं. तसंच माननीय बाळासाहेब ठाकरेंचं मुंबईमध्ये केलं होतं. इथं लाईव्ह होतं. छोटी तर बरीच केली आहेत, पण मोठे शिल्प असं पहिल्यांदा म्हणजे बिग साईज म्हणजे आपण राजस्थान लाईफ असायची शिल्प आहे अशी साकार करण्यामध्ये मला जास्त आवड आहे आणि ते मी इथे साकार करण्याचा प्रयत्न केला. आता अजून एक 2-3 तास याला वेळ लागेल फिनिशाला. आणि हे सकाळपासून सुरू केलं. 3 दिवस झाले ते काम करते फॅब्रिकेशन वगैरे. आता हे एक 2-3 तासामध्ये पूर्ण चालेल. स्टीलचं स्ट्रक्चर आहे. आधी स्टीलचं स्ट्रक्चर आहे, त्याला काचा बांधलेला आहे आणि त्याच्यावर फक्त माती लागली पाहिजे. नाही, हे कायमस्वरूपी तात्पुरतं आहे, कायमस्वरूपी नाही. धन्यवाद.